नमस्कार सगळ्यांना। आज 17 मार्च 2026 आपल्या कॉमर्स उरण यांच्या मधुबन कट्ट्यावरील 125वे कवी संमेलनाचा दिवस आणि त्यासाठी उपस्थितांचे मी सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय। आणि खरंच 125वा हा आपला कवी संमेलन आहे। अतिशय सुंदर आणि अतिशय उत्तेजक असा सगळ्यांसाठी आहे। तर मी त्यासाठी एक कविता सादर करतोय आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे युद्ध नको शांतता हवी। युद्ध नको शांतता हवी। सर्व संपन्न देश आमचा स्वावलंबी, सर्व संपन्न देश आमचा स्वावलंबी, नको दाखवू आम्हास युद्धाची भीती, नको दाखवू आम्हास युद्धाची भीती। सदैव लढतो आम्ही स्वतःशी, सदैव लढतो आम्ही स्वतःशी, विकास करण्या जगासरशी, विकास करण्या जगासरशी। कुणी लढतो युद्ध ऊर्जा शक्तीसाठी, कुणी लढतो युद्ध ऊर्जा शक्तीसाठी, कुणी लढतो युद्ध जागतिक महासत्तेसाठी, कुणी लढतो युद्ध जागतिक महासत्ते सत्य। आम्ही सदैव लढतो आमच्याच तंत्रज्ञानाशी, आम्ही सदैव लढतो आमच्याच तंत्रज्ञानाशी। सामर्थ्य आहे जगासरशी, सामर्थ्य आहे जगासरशी। बस झालं आता, बस झालं आता, नको पेटू आग युद्धाची, बस झालं आता, नको पेटू आग युद्धाची। आजता गायत नाही भलं झालं त्याच्यानं कुणाचं, आजता गायत नाही भलं झालं त्याच्याने कुणाचं। अंती नाशच असतो, अंती नाशच असतो देहांचा, मालमत्तेचा आणि देशाच्या विकासाचा। आम्ही सदैव करतो प्रार्थना, नको पेटू आग युद्धाची, नको पेटवू आग युद्धाची। आजच्या युगात बघवत नाही कुणाला कुणाचा विकास आणि संपन्नता, आजच्या युगात बघवत नाही कुणाला कुणाचा विकास आणि संपन्नता। उगाच डिवचून कुणा का पेटवता, उगाच डिवचून कुणा का पेटवता। असा वसा सदैव शांतीचा, आमचा वसा सदैव शांतीचा। आम्ही करतो प्रसार आणि प्रचार, आम्ही करतो प्रसार आणि प्रचार जागतिक शांततेचा। सर्व संपन्न देश स्वावलंबी, नको दाखवू आम्हा युद्धाची भीती। तुमचं युद्ध क्षेपणास्त्र स्पर्धेचं, तुमचं युद्ध क्षेपणास्त्र युद्ध स्पर्धेचं, ज्ञानी शास्त्रज्ञांचं आणि संशोधकांच्या सामर्थ्याचं। कधी ना त्यांनी विचार केला मानवहानीचा, कधी ना त्यांनी विचार केला मानवहानीचा। सदैव विचार त्यांचा देशहिताचा, देश विकासाचा आणि संपन्नतेचा। आता तरी थांबवा आग युद्धाची, आता तरी थांबवा आग युद्धाची। झालं तेवढं खूप झालं, झालं तेवढं खूप झालं। युद्धात गेलं ते परत कधी नाही आलं, युद्धात गेलं ते परत कधी नाही आलं। आता आवरा मनाला, आता आवरा मनाला, अंतरीच्या अहंकाराला आणि सुडबुद्धीला, अंतरीच्या अहंकाराला आणि सुडबुद्धीला। सदैव आमचा संदेश असा, सदैव आमचा संदेश असा, शांत व्हा एकमेकास सहाय्य करा, शांत व्हा एकमेकास सहाय्य करा। थांबवा युद्धाच्या झळा, थांबवा युद्धाच्या झळा, थांबवा युद्धाच्या झळा। सर्व संपन्न देश आमचा स्वावलंबी, नको दाखवू आम्हास युद्धाची भीती, नको दाखवू आम्हास युद्धाची भीती। धन्यवाद। आणि मला एवढं इथे कविता सादर करण्यासाठी आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार।